नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आता आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी, पण त्याच्यामध्ये मी मसूरची डाळ वापरणार आहे. याच्या आधी आपण मेथीची सुकी भाजी बनवलेली पाहिलीत, अतिशय उत्तम आणि अतिशय छान अशी झालेली. भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स ने भरगच्च अशी मेथीची भाजी, भरपूर प्रमाणात कॅल्शियम, त्याचप्रमाणे मसूरच्या डाळीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आणि ती आपल्या दररोजच्या जेवणात ठेवायला हवी डाळ. तर आज आपण ही डाळ घेतलेली आहे. अर्धा कप डाळ मी भिजवून घेतलेली आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे. मेथीची जुडी अर्धी व्यवस्थित साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे. फ्रेश कोथिंबीर, मीठ, 1 चम्मच ओलं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. इथे तुम्ही किसलेला खोबरा वापरलात तरी चालेल. ते हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी लसूण आणि जिरं एकत्र टेचून घेतलेलं आहे. लागेल तेवढा एक टोप ठेवलेला आहे स्टीलचा. गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी तेल टाकते. 2 मोठे चम्मच तेल. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्यातच मी किंचित हिंग टाकणार आहे. जिरा आणि लसूणचा ठेचा किंवा त्याची पेस्ट बनवली तरी चालेल. छान मिक्स करून घेतले. कांदा टाकते, त्यातच टोमॅटो टाकते. आता हे स्टीलचा टोप असल्यामुळे जळण्याची शक्यता असते, म्हणून मी बारीक केलेले असतो आणि अशा मंद आचेवरती कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्या. कांदा किती शिजलेला आहे. कांदा आपला छान शिजले, कांदा टोमॅटो. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत भिजवून घेतलेली. मस्त मिक्स करून घ्यायची. त्याच्यातच आपण पाव चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला आणि 1 चमच लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. जर तुमच्याकडे घरचा मसाला असेल, मिक्स मसाला, तर तो तुम्ही वापरला तरी चालेल. छान मिक्स करून आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि ही डाळ आपण मस्त अशी शिजवून घेणार आहोत. दहा ते 12 मिनिटं आपण डाळ शिजवून घेणार आहोत. आता मी त्याच्यामध्ये ही ओल्या नारळाची पेस्ट टाकते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर. डाळ आपली छान शिजली की नंतर त्याच्यामध्ये आपण भाजी टाकणार आहोत. 8 ते 10 मिनिटं झालेली आहे. डाळ आपली बऱ्यापैकी पूर्णपणे स्मॅश झालेली आहे. मस्त तिखट अशी मेथीची भाजी, मेथीची पातळ भाजी आपण बनणार आहे. आता मी त्याच्यामध्ये भाजी टाकते. ही भाजी व्यवस्थित तोडून, स्वच्छ धुवून आणि नंतर कापून घेतलेली आहे. आता ही आपण छान अशी शिजवून घेऊया.
मेथीची भाजी शिजायला वेळ लागत नाही. ती आपली 3 ते 4 मिनटं छान अशी उकळी काढून घेऊया. मग आपली भाजी तयार होईल. 3 ते 4 मिनटं झालेली आहे. आपली भाजी तयार आहे. मेथीची पातळ भाजी मस्त तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, ही भाजी आपण वरण भाताबरोबर किंवा अर्थातच प्लेन भाताबरोबर किंवा चपाती भाकरी अशाबरोबरही खाऊ शकतो. दुपारच्या लंचमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकतो. मैत्रिणींनो, मेथीची रस्सा भाजी म्हणा किंवा मेथीची पातळ भाजी किंवा दाल मेथी म्हटलं तरी चालेल, अशी ही आपली रस्सा भाजी तयार आहे. मेथीची पातळ भाजी तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.